जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आपण आज 45, 46 आणि 47 श्लोक पाहू. श्लोक 45. प्रयत्नाद्यतनमस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परागतिम्. तम परंतु योगी जो योगी प्रयत्नपूर्वक अभ्यास करतो आणि शुद्ध किल्बिषः ज्याचे पाप नष्ट झाले, तसेच अनेक संसिद्ध जो जन्मापासून सिद्ध झालेला आहे तो योगी ततः मग परम गतीला प्राप्त होतो. परंतु जो योगी प्रयत्नपूर्वक अभ्यास करतो आणि ज्याचे पाप नष्ट झाले, तसेच जो अनेक जन्मापासून सिद्ध झालेला आहे तो योगी मग परम गतीला प्राप्त होतो. श्लोक 46. तपस्वीभ्योऽधिको योगी ज्ञानभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. तपस्वीभ्यः पेक्षा योगी अधिक श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा अपि देखील अधिक श्रेष्ठ आहे. च आणि कर्मिभ्यः सकाम करणाऱ्याहूनही योगी अधिक श्रेष्ठ आहे. मत्तः असे माझे मत आहे. म्हणून अर्जुन योगी भव हो. सकाम भाव असणाऱ्या तपस्व्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षाही देखील योगी श्रेष्ठ आहे आणि सकाम कर्म करणाऱ्याहूनही योगी अधिक श्रेष्ठ आहे असे माझे मत आहे. म्हणून हे अर्जुन तू योगी हो. श्लोक 47. योगिनामपि सर्वेषा मद्गतेनान्तरात्मना श्रद्धाभावमजते यो मास युक्ततमो मतः. सर्वेषां संपूर्ण योगिनाम अपि विगते यह जो श्रद्धावान भक्त मद तेन माझ्या तल्लीन होऊन अंतरात्मा मनाने माझे भजन करतो, सा तो मी माझ्या मनाने युक्त सर्वश्रेष्ठ योगी आहे. संपूर्ण योग्यांतही जो श्रद्धावान भक्त माझ्या तल्लीन होऊन मनाने माझे भजन करतो तो माझ्या मताने सर्वश्रेष्ठ योगी आहे. फक्त अशा प्रकारे 6वा श्लोक येथे संपत आहे. ओम तदस्थिती. श्रीकृष्ण श्री भगवद्गीतापनिषत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णसंवादे आत्मसंयोगयोगः नाम 6 अध्यायः. ओम अशा प्रकारे ओम तत्सत या भगवद्नामाचा उच्चारपूर्वक ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र श्रीमद्भगवत गीतोपनिषदरूपी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील आत्मसंयोग योग या नावाचा 6वा अध्याय येथे पूर्ण झाला. जय श्रीकृष्ण.